रात्रीचे 9 वाजले होते. महेशला त्याचं दुकान बंद करायचं होतं, पण तो वाट पाहत होता एका बाईची. काय बरं नाव होतं तिचं? महेशने कधी तिचं नाव विचारलं नाही. काही दिवसांपूर्वीच महेशने एक शॉप सुरू केलं होतं. तसं ते जास्त मोठं नव्हतं, लहानच होतं. त्यात फक्त त्याने काही बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती. त्या दिवशी त्याने त्या दुकानाचं उद्घाटन केलं आणि पहिलीच गिराईक म्हणून एक बाई त्याच्या दुकानात आली. तिच्या कडेवर एक लहान पण खूपच गोंडस बाळ होतं. मग तिने एक दुधाची बाटली घेतली आणि महेशला म्हणाली, दादा, आता माझ्याजवळ 10 रुपये आहेत रे. बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का? महेशने एक वार तिच्याकडे पाहिले. ती गरीब होती बिचारी. कपाळावर कुंकू नव्हतं, ना गळ्यात मंगळसूत्र. कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा त्याने अंदाज लावला. साडीला तर अक्षरशः अनेक ठिकाणी ठिगळं लावलेली होती आणि कपाळावरून घामाचे थेंब वाहत होते. मग महेशची नजर तिच्या कडेवर त्या लहान सावळ्याशा त्या निरागस बाळाकडे गेली. त्याच्या त्या मलूल चेहऱ्यावर पण त्याचं ते निरागस हास्य. हसल्यावर त्याच्या तोंडातून नुकतेच उगवलेले ते 2 दात लुकलुकत होते. त्यामुळे ते बाळ आणखीनच गोजीरवाणं दिसत होतं. मग महेश त्या बाईकडे पाहत म्हणाला, ताई, काही हरकत नाही. तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील मला. त्या बाईने मोठ्या समाधानाने महेशकडे पाहिलं आणि ती त्याला म्हणाली, उद्या मी नक्की पैसे देईन तुम्हाला. इथे जवळच मी राहते. समोर जी छोटी घरं आहेत ना, तिथल्या दुसऱ्या गल्लीत एक लहानसं घर माझं आहे. मग महेश हसत बोलला, अहो ताई, काही हरकत नाहीये, तुम्ही या उद्या. आणि मग ती तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे महेशच्या हातात दिले. महेश ते पैसे तिला परत करत म्हणाला, ताई, मी पैसे नाही घेणार तुमच्याकडून. काल तुमच्या हातून माझी पहिली बोहणी झाली आणि मला काल 1000 रुपयांचा फायदा झाला. हे ऐकून त्या बाईलाही खूप आनंद झाला, कारण बऱ्याच दिवसांनी तिच्या पायगुणाचं कोणीतरी कौतुक करत होतं. नाहीतर तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्या सासूने तिला पांढऱ्या पायाचे म्हणून तिला घरातून हकलून लावलं होतं. ती बाई म्हणाली, दादा, रात्री किती वाजेपर्यंत तुमचं दुकान चालू असतं? महेश म्हणाला, रात्री 8 वाजता मी दुकान बंद करतो ताई. हे ऐकून त्या बाईचा चेहरा उतरला. महेशने हे लगेचच ओळखलं आणि तिला विचारलं, काय झालं ताई, काही अडचण आहे का? ती बाई म्हणाली, दादा, या बाळासाठी आणि स्वतःसाठी 2-4 घरची धुणी भांडी आणि मोलमजुरी मी करते. मला घरी यायला रात्रीचे 8:30 वाजतात. तोपर्यंत इथली सगळी दुकानं बंद झालेली असतात. माझ्या बाळाला तसंच रडत रडत रात्री उपाशी पोटी झोपावं लागतं. बोलता येत नाही ना त्याला, याचाच गैरफायदा घेते मी. आणि बोलता बोलताच तिचा कंठ दाटून आला आणि तिचे डोळे पाणावले. महेशलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं. मग तो तिला म्हणाला, ताई, काही काळजी करू नका. तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय मी दुकान बंद नाही करणार, पण एक अट आहे. त्या बाईने डोळे पुसत त्याच्याकडे पाहत विचारले, काय अट आहे दादा? मग महेश म्हणाला की तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाहीत. हे ऐकून त्या बाईला पुन्हा गहिवरून आले. पण ह्यावेळी तिच्या डोळ्यातले हे अश्रू दुःखाचे नसून आनंदाचे होते. आज तिला माणसाच्या रूपात देव भेटल्यासारखेच वाटत होते. त्या दिवसापासून रोज रात्री ती बाई या दुकानात यायची. असे करता करता 6 महिने उलटून गेले होते. पण रोजच्या काबाड कष्टामुळे ती गरीब बाई हळूहळू आजारी पडू लागली. हळूहळू तिचे शरीर आणखीनच कृश बनत चालले होते. त्या दिवशी महेश असाच दुकानावरून तिच्या येण्याची वाट पाहत होता. घड्याळात तर 9:30 वाजले होते. इतक्यातच ती बाई महेशच्या दुकानात आली. महेशने लगेचच फ्रीज उघडून दुधाची एक बाटली काढून तिच्या हातात दिली. आज तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता. आजारपणामुळे डोळ्यांखालील काळे घेरे खूपच वाढलेले होते. बाटली देऊन
महेश फ्रीजचे दार बंद करण्यासाठी मागे वळत तिला म्हणाला, काय ताई, आज खूपच उशीर केला यायला. आणि दार बंद करून त्याने मागे वळून पाहिले तर समोर कोणीच नव्हते. त्याला वाटले आज उशीर झाल्यामुळे घाईगडबडीत ती लवकर निघून गेली असेल. आणि मग त्याने आपले दुकान बंद केले आणि तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी ठीक 8 वाजता ती बाई पुन्हा आली आणि येऊन फक्त उभी राहिली. मग नेहमीप्रमाणे महेशने तिला फ्रीजमधून दुधाची एक बाटली काढून टेबलवर ठेवली. इतक्यातच काहीतरी वस्तू खाली पडली म्हणून ती उचलायला तो खाली वाकला आणि परत उभा राहून पुढे पाहतो तर त्याच्या लक्षात आलं की दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती. पण का कुणास ठाऊक महेशला त्या दिवशी तिचा चेहरा बघवत नव्हता. खूपच अशक्त झाली होती ती बाई. तिसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई ठीक 8 वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघूनही गेली. महेशने आज तिचा चेहरा जरा निरखून पाहिला तर तिचा चेहरा पांढराफट पडला होता. तिच्या चेहऱ्यावरचं तेज तर केव्हाच नाहीसं झालं होतं. महेशला कळून चुकलं की ती बाई खूपच आजारी आणि पैसे नसल्याने ती डॉक्टरकडे गेली नसणार. त्याने लगेचच आपलं दुकान बंद केलं आणि घरी निघून आला. मग त्याने आपल्या बायकोला त्या बाईबद्दल सर्व हकीकत सांगितली. महेशची बायकोसुद्धा अगदी त्याच्यासारखीच प्रेमळ स्वभावाची असल्याने ती त्याला म्हणाली, चला आपण तिच्या घरी जाऊन तिला एखाद्या चांगल्या डॉक्टराकडे घेऊन जाऊ. महेशला तिचं बोलणं पटलं आणि तिचा अभिमानही वाटला, कारण त्याचीही हीच इच्छा होती. मग तो आपल्या बायकोला घेऊन त्या बाईच्या घरी निघाला. तिचा पत्ता त्याला अजूनही चांगलाच लक्षात होता. मग ते दोघेही तिच्या घराजवळ आले तर तिथे आजूबाजूला दूरपर्यंत कुणाचेच घर नव्हते. नुसती एक लहानशी गल्ली. मग त्या गल्लीतून पुढे गेलं तर तिथे बाजूला कोणीच नव्हतं. फक्त एक हलकासा घाणेरडा वास तिथे येत होता. मग त्यांनी त्या बाईच्या घराचं दार ठोठावलं, पण दारावर थाप मारताच ते दार चटकन आत लोटलं गेलं. मग ते दोघेही आत गेले तसं त्या घाणेरड्या वासाचा एक जोरदार भपका त्यांच्या नाकात शिरला. तसं त्या दोघांनीही नाकाला रुमाल लावला. तरी ते दोघे आणखीन आत गेले. आतमध्ये खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता. महेशने चाच पडत कशीबशी त्या खोलीतली लाईट लावली आणि समोरचे भयानक दृश्य पाहून दोघांचेही डोळे विस्फारले. दोघांनाही मोठा धक्का बसला. समोर ती गरीब बाई मरून पडलेली होती आणि तिचे शरीर हळूहळू सडू लागले होते. तिच्याकडे पाहून असे वाटत होते की 3-4 दिवसांपूर्वीच तिने जीव सोडला होता. पण तिचे डोळे अजूनही बाजूला खेळत असलेल्या तिच्या लहान बाळालाच पाहत होते. तिचे डोळे एकदम निर्विकार झाले होते, जणू रडून रडून तिच्या डोळ्यातले पाणीच आटून गेले असावे. त्या निर्जीव देहाचे ते निर्जीव डोळे मात्र सजीव असल्यासारखे त्या बाळाकडे एकटक पाहत होते. आणि ते निरागस बाळ मात्र हसून आपल्या आईच्या डोळ्याकडे पाहत खेळत होते. त्या निरागस बाळाला तर हेही कळत नव्हतं की त्याच्या आईने केव्हाच आपले प्राण त्यागले आहेत. बाजूलाच 3 रिकाम्या दुधाच्या बाटल्या पडलेल्या होत्या. त्याच्या आईने मेल्यानंतरही त्याला उपाशी राहू दिले नाही. ते दृश्य पाहून दोघांच्याही अंगावर शहारे उभे राहिले. खरोखरच त्यावेळी ते दृश्य अगदी हृदय हेलावून टाकणार होतं. महेशला तर विश्वासच बसत नव्हता की गेले 2-3 दिवस एका मेलेल्या आईचा आत्मा आपल्या बाळासाठी त्याच्याकडून दूध घेऊन जात होता. मग महेशने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं. तिनेही खूप प्रेमाने त्या बाळाला जवळ घेतलं. मग त्या दोघांनीही विधिवत त्या बाईच्या शरीराचे अंत्यसंस्कार केले होते आणि त्या बाळाला दोघांनी दत्तक घेतलं. महेशला आजही ह्या गोष्टीची जाणीव आहे की त्या बाळाच्या आईचा आत्मा आजही त्याच्या बरोबरच राहतो. परसोडी गावातील ही गोष्ट आहे. गावातील अत्यंत साधारण सरळ असा रामा आपल्या पत्नीसह गुण्यागोविंदाने राहत होता. रामाचे आई वडील 3 वर्षांपूर्वीच गेले होते. त्याचे नातेवाईक त्याच्या परिस्थितीमुळे
त्याच्या घराकडे ढुंकून सुद्धा पाहत नसत. रामा परसोडी गावातील ग्रामपंचायतीमध्ये शिपायाच्या पदावर कार्यरत होता. तो आणि त्याची पत्नी, एवढंच काय ते त्याचं कुटुंब होतं. रामाची बायको कविता अत्यंत गरीब आणि प्रेमळ स्वभावाची होती. खूप वर्ष देवाला साकडं घातल्यानंतर देवाच्या कृपेने त्यांच्याही घरात आता पाळणा हलणार होता. ते दोघेही अत्यंत समाधानी होते आणि नवीन पाहुण्याच्या आगमनाच्या तयारीत दोघेही रमले होते. कविताला 9वा महिना लागला होता. रामा तिची पुरेपूर काळजी घेत असे. पण कोणास ठाऊक नियतीच्या मनात काय आलं आणि तो दिवस ती काळ रात्र घेऊन आला. त्या दिवशी सकाळी रामाचं पाऊल काही घराबाहेर पडत नव्हतं. बाहेर सुद्धा मळब आली होती. कोणत्याही क्षणी पाऊस कोसळू शकत होता. त्यात कविताला कोणत्याही क्षणी दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं तर ह्या काळजीपोटी त्याची घालमेल चालूच होती. कविता शांत बसून त्याच्याकडे पाहत होती. ती उठली आणि त्याच्याजवळ जाऊन खांद्यावर हात ठेवून म्हणाली, "आओ, किती विचार करताय? नेहमीप्रमाणे जा की कामाला. मला काय बी होणार नाही. आणि तसं बी कावेरी हायती की माझ्या संगतीला. एक हाक मारली की पळत येतात त्या." त्यावर रामा कवितेकडे बघत काळजीच्या स्वरात बोलला, "अगं, तसं नाही ग. ग्रामपंचायतीत जायचं असतं तर काय बी टेन्शन नाही बघ. पण मला आज शहराकडे धाडणार आहे ती. कसलं तरी लय महत्वाचं पेपर आहे ती." कविता सुद्धा आता थोडी धास्तावली. तिने पुन्हा त्याच्या डोळ्यात बघितलं. त्याला धीर दिला. "तुम्ही जा. उगा मनात काय बी आणू नका. आजवर देवाने आपली काळजी घेतली ना व, मग इथून पुढं बी घेईल की." रामा तिला बोलला, "अगं, पर तुझी हालत काय? इथं कधी बी आपल्याला दवाखान्यात पळावं लागते बघ." कविता रामाचं बोलणं कापत, "नाही नाही, जा बिगी बिगी. म्हणजे सांच्याला घरला लवकर याल. मला काय बी नाही होणार." रामाने कसंबसं अंगावर शर्ट चढवलं आणि चप्पल पायात अडकून तो निघून गेला. कविता मात्र दरवाजात उभी राहून त्याला जाईपर्यंत बघत राहिली. रामाने 11 वाजताची शहराकडे जाणारी एसटी पकडली. सकाळचे 11च वाजले असतील, पण काळोख मात्र संध्याकाळच्या 7च्या सुमारासारखा भासत होता. रामाचं पूर्ण लक्ष घराकडे लागलं होतं. त्याला वाटत होतं की गाडी अजून जोरात धावावी आणि रामा शहरात लवकर पोहोचावा आणि काम उरकून पटकन घराकडे निघावं. तो दोनदा उठून एसटी ड्रायव्हर शेजारी जाऊन थोड्या हळू आवाजातच बोलला, "साहेब, जरा चालवा की जोरात. लय हळू चालली आहे बघा गाडी. जरा हाना की कणकण." ड्रायव्हर त्याच्याकडे न बघताच, "तुम्हाला काय जाते हो सांगायला? आणि काय बरं वाईट झालं तर निस्तरणार कोण?" रामा जागेवर येऊन बसला. त्याची घालमेल चालूच होती. तो दुपारच्या 2:30च्या सुमारास शहरातल्या कचेरीत दाखल झाला. तिथे मात्र पावसाचं चिन्ह नव्हतं, पण तिथे जेवणाची वेळ चालू असल्यामुळे तो नुसताच बसून होता. त्याने खिशातून फोन काढला. त्याच्या त्या जुनाट फोनची बॅटरी बऱ्यापैकी जास्त चालत असे. त्याने शेजारी राहत असलेल्या कावेरीताईच्या घरच्या लँडलाईनवर फोन केला. कोणीही उचलला नाही. बाहेर पाऊस चालू झाला. रामाला काम आटोपता आटोपता 5 वाजले. तो शहरातल्या एसटी स्थानकात उभा होता. त्याच्या गावची बस अजून लागली नव्हती. त्याने लगबगीने फोन काढला, पण आज त्याला फोनने पण दगा दिला होता. फोनची बॅटरी संपल्यामुळे तो बंद झाला होता. नशिबाने त्याच्या बाजूच्या गावची गाडी लागल्याने त्याने विचार केला, तिथवरचा पल्ला तरी संपवूया, बाकी पुढचा प्रवास पायी चालत करता येईल. आणि तो त्या एसटीमध्ये चढला. आता एसटी गावच्या दिशेने धावू लागली. त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या घराकडे लागलं होतं. तेवढ्यातच पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. मुसळधार पाऊस चालू झाला होता. विजांचा कडकडाट होत होता. रामा खडखड वाजणाऱ्या खिडकीतून बाहेर टक लावून बघत होता. काही वेळातच त्याचा स्टॉप आला. कंडक्टरने रामाकडे बघत आवाज दिला, "तुम्हाला इकडेच उतरायचं होतं ना?" रामा हडबडून उठला. तो विसरला होता. त्याने बाजूच्या गावची बस पकडली होती. तो तिथे लगबगीने उतरला. गाडीचा दरवाजा बंद झाला आणि गाडी निघून गेली. आता रामा पावसात आडोसा शोधण्यासाठी धावू लागला, पण त्याला काही आडोसा मिळत नव्हता.
त्याने तसंच पुढं जाण्याचा निर्णय घेतला. पण त्या वाटेने सहसा दुपारच्या वेळी पण कुणी जात नाही, कारण अख्ख्या गावाला माहिती होतं की त्या वाटेने जरी लवकर पोहोचता येत असलं तरी तिथे खूपच दाट जंगल आहे आणि तिथल्या भुताटकीच्या कथाही आसपासच्या गावात प्रसिद्ध होत्या. परंतु रामाने त्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला. तो जीव मुठीत धरून त्या वाटेवरून धावू लागला. पावसाने पण जोर धरला होता. विजा कडाडत होत्या. तसतसं रामाच्या काळजाचे ठोके चुकत होते. तो धावता धावता ठेच लागून त्याचा तोल गेला आणि चिखलात घसरून तो एका झुडपावर जाऊन आदळला. त्याला जबर दुखापत झाली. तो कण्हत उठला. त्याला अंधारात काही दिसत नव्हतं, पण एक मोठी वीज गडगडली आणि त्याला समोर मोठं झाड दिसलं. त्याने झाडाचा आडोसा घेतला. त्याने पायाला लागलेली जखम पाहिली. त्याच्या अंगठ्यातून रक्त वाहत होतं. पाऊस मात्र थांबायचं नाव घेत नव्हता. तितक्यातच एक मोठी वीज गडगडली. रामाला ठाऊक होतं कुठेतरी वीज पडली असणार. त्याने घट्ट डोळे मिटले. तेवढ्यातच त्याला एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्याला वाटलं इथे आसपास घर असावं, म्हणून तो त्या दिशेने बघू लागला. पण त्याला काहीही दिसत नव्हतं. तो हळूहळू पुढे सरकून पाहू लागला. बाळाचा आवाज स्पष्ट स्पष्ट होत होता. तो आवाजाच्या दिशेने चालू लागला. त्याला विजेच्या प्रकाशात कोणीतरी पावसात बसल्यासारखं दिसलं. त्याच्या मनात भीती निर्माण झाली. त्याची पावलं थांबली. तो मागे फिरणार, तोच पुन्हा बाळाच्या रडण्याचा आवाज. तो आता त्या आकृतीच्या दिशेने चालू लागला. त्याचे पाय लटलट कापत होते. ती बाई होती, पाठमोरी बसलेली. तिने तिच्या मांडीवर बाळाला घेतलं होतं आणि बाळ रडतंय हे बघून रामाने लांबूनच आवाज दिला, कोण आहेसा तुम्ही आणि एवढ्या पावसात बाळाला घेऊन इकडे का म्हणून बसलाय? त्याचा आवाज ऐकून काहीच उत्तर आलं नाही. तो थोडा अजून पुढे सरकला. त्याने तिला धीर करून अजून एक प्रश्न विचारला, अव एवढ्या रात्री तुम्ही बाळाला घेऊन इकडं काय करताय? बाळ आजारी पडेल की हो अशानं? तिने बाळाला अलगद थोडं वर उचललं आणि त्याला दाखवलं. रामा त्या बाळाकडे बघत बोलला, अहो आता जन्मलेलं बाळ दिसतंय, पावसात नगा भिजवूसा, माझी बी बायको. असं म्हणत असताना त्या बाईने मागे पाहिले. त्याची बायको कविता होती ती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिने रडत रडत ते बाळ त्याच्या पुढे केलं. हा सर्व प्रकार पाहून रामाची बोबडीच वळली. तो रस्ता दिसेल तिकडे धावू लागला. तो गावात पोहोचला. त्याच्या जीवात जीव आला होता. तो क्षणभर थांबला. आता पाऊस थोडा उघडला होता. तो गुडघ्यावर हात ठेवून श्वास घेऊ लागला. सर्व गाव शांत होतं. रामा धापा टाकत त्याच्या घराच्या दिशेने जाऊ लागला. कसबस घरापर्यंत पोहोचत त्याने जोरजोरात दरवाजावर थाप मारली. एक कवे, दार उघड. थोड्या क्षणात कविताने दार उघडले. कविताला पाहून रामा आश्चर्यचकित झाला. तिने तीच साडी नेसली होती आणि कानाला रुमाल गुंडाळला होता. कविता मात्र त्याची हालत बघून हडबडली होती. तिने बाहेर जाऊन त्याला आत घेतलं. रामाला घरात प्रवेश करताच अजून एक आश्चर्याचा धक्का बसला. तेच बाळ आता मऊ गोधडीवर झोपलं होतं. तो कविताला काही सांगणार. तोच कविता त्याला सांगू लागली, मगाशी 8 वाजताच याचा जन्म घरातच झालाय. राधाजीजी होत्या म्हणून बरं झालं. सर्व बायका म्हणत होत्या मरणाच्या दारातून परत आली. त्याने काळजीच्या स्वरात विचारलं, का, काय झालं तुला? कविताने उत्तर दिलं, अव माझा श्वास बंद झालता. बाळाचा जन्म झाला आणि माझा श्वास बंद झाला होता. माझं तर डोळं बी उघडत नव्हतं. पण लय लय उपकार देवाचे, मी मरणाच्या दारातून परत आले. मला तुमची बी काळजी लागली होती. असं म्हणत ती रामाच्या पुढे आली. तिने प्रकाशात नीट निरखून पाहिलं आणि म्हणाली, अव हे किती लागले तुम्हाला? थांबा, मी औषध आणते. रामाने मान डोलावली. कविता आत जाऊन काहीतरी शोधू लागली.
रामा बाळाकडे गेला. त्याच्या तोंडावर स्मित हास्य होतं. रामाने अलगद बाळाला उचललं. त्याला आता थोडं उलगडलं होतं. तेवढ्यात दरवाजावर कोणीतरी जोरात थाप दिली. कविता धावत दाराकडे गेली. तिने दार उघडलं. बाहेर राधाजीजी आणि काही बायका जमल्या होत्या. पुरुष मंडळी सुद्धा मागोमाग उभी होती. कविताने प्रश्न केला, "अव, काय झालं?" राधाजीजी रडू आवरू शकल्या नाही. त्यांनी हंबरडा फोडला. "अगं, आपला रामा गेला ग," असं म्हणून त्या रडू लागल्या. कविताला आता खूप राग आला. "अहो, हे काय बोलतायसा? अहो जीजी, ते तर कधी आले तर बघा, बाळाला घेऊन बसलेत," असं म्हणत तिने आत डोकावलं. "अहो, बाहेर या की, ही बघा समधी काय म्हणत्या ती." पण आतून काहीच हालचाल झाली नाही. ती आत गेली. आत कोणीच नव्हतं. तिची बोबडीच वळली. ती बाहेर आली. राधाजीजीकडे जाऊन ती म्हणाली, "आता तर होते, बाळाला खेळवत होते." सर्व बायका तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. तितक्यात गर्दीची पांगापांग झाली. 2-3 माणसांनी चादरीत गुंडाळलेल्या रामाचं शव अंगणात ठेवलं. आता मात्र हे बघून ती मटकन खाली बसली. ती त्या रामाकडे एकटक लावून पाहत होती. राधाजीजीने तिला सावरत त्याच्या जवळ नेलं आणि तिला सांगू लागली, "अगं, ती वाट लई खराब आहे बघ. रामा घरी लवकर येण्यासाठी त्या वाटनं आला आणि ज्या झाडाखाली तो थांबला होता त्यावर वीज पडली आणि आपला रामा तिथंच आपल्याला सोडून गेला." कविताने मोठ्याने रामाला हाक मारली आणि तिला रडू कोसळलं.